झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। नमस्कार मॅडम। नमस्कार बिल्डर साहेब। थँक्यू, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल। काय सगळ्या गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत, प्रत्यक्ष बोलायला लागतात। आपलं लय मोठं काम करायचं आहे। मॅडम, तुम्ही म्हणालात आणि ताबडतोब ॲक्शन मोडमध्ये आलात। थँक्यू मॅडम। आमचं काम लय फास्ट असतंय। एखादी गोष्ट आम्ही ठरवली की नाही तर ती पुरी होईपर्यंत आम्ही काही शांत बसत नाही। तुम्हाला प्रॉपर्टी बघायची होती ना? जावा। मॅडम, तुम्ही पण येताय ना बरोबर? नाही, आम्ही नाही येत, आमची जरा दुसरी कामं आहेत। आमची बहीण येईल तुमच्या बरोबर। जाग, तुम्ही समधी प्रॉपर्टी नीट बघून घ्या। तुम्हाला आवडली शाळा तर मग आपण पुढची बोलणी करू। मॅडम, न आवडण्यासारखं काय त्यात? आम्ही रिसर्च केलाय त्यावर। मध्यवर्ती प्रॉपर्टी आहे तुमची ती। खरं म्हटलं तर त्या प्रॉपर्टीवर आमचा कधीपासून डोळा होता, पण तुम्हाला विकायची नाहीये हे कळल्यानंतर आम्ही पण जास्त अप्रोच केला नाही। पण आता कळलं की तुम्हाला ही प्रॉपर्टी काढायची आहे तर पहिला नंबर लावला आम्ही तुमच्याकडे। बरं केलं, कारण गेल्या 4-6 महिन्यात एक 50-50 फोन आले असतील आमच्या प्रॉपर्टीसाठी। पण काय तेव्हा आम्हाला ती प्रॉपर्टी विकायची नव्हती, डोसकेला दुसरे ॲप होते। पण आता आमचं ठरलंय, आम्ही शाळा बंद करणार। तुम्ही घ्या, एकदा बघून घ्या, मग पुढचं बोलू आपण। काय ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल ती किंमत या प्रॉपर्टीची आम्ही देऊ तुम्हाला। ते बघू आपण नंतर, व्यवहाराला बसू ना तेव्हा बोलू सगळं काय ते। दुर्गे, हा ताई, शाळेचा सगळा आवर व्यवस्थित दाखव त्यांना। काय वय ताई, चला। अक्षरा, तुला कळलं ना काय करायचं ते? हो सर। आता हाच मार्ग आहे आपली शाळा वाचवण्याचा। हो सर, ठरलंय तसंच करूया। चल। अहो काय सांगू बिल्डर साहेब तुम्हासनी, आमच्याकडे का नाही ते करोड रुपयाच्या पेट्या घेऊन आलते लोक, पण आम्ही नाही म्हणलं। कसं आहे, आम्हासनी जो भाव पाहिजे का नाही तो तर पाहिजेलच आहे बघा, कारण आमची प्रॉपर्टी लय भारी आहे। आता तुम्ही बघालच की आमची प्रॉपर्टी अशी मनात भरल का नाही, कसा सांगूच ना कसा। आता बघाच जंगी स्वागत होतंय का नाही आपलं। अहो आमचा स्टाफच लय मोठा आहे, बघाच तुम्ही। चला। काय झालं भावा, तू टेन्शन मध्ये दिसतोयस? आता टेन्शन मध्ये नाही तर काय, ते शाळेचं जोर मार्गी लागत नाही तोपर्यंत काही चैन पडणार नाही। होंग्या, सगळे शिक्षक टेन्शन मध्ये उतरले तिथं। फुलपगारे सरांची पण कंडिशन बेकार आहे, मास्तरीन बाई पण टेन्शन मध्ये असणार। सगळ्यांनी लोड घेतलाय। आता मी मास्तरीन बाईं संग पाहिजे होतं माहिती आहे का? पण तू भेटलास ना फुलपगारे सरांना? त्या वहिनी नाही भेटल्या? नाही, मास्तरीन बाई नाही भेटल्या रे। तेच तर, त्या भेटल्या असतं तर मीच त्यासनी सांगितलं असतं टेन्शन घेऊ नका म्हणून। फुलपगारे सर भेटले, त्यासनी सांगितलं मी जे सांगायचं ते, पण तेवढं मागणार नाही। मग आता काय करायचं? एक काम कर, ते बघ, मी तर आता जाऊ शकणार नाही मास्तरीन बाईंना भेटायला तिथं। तू जा, तू माझे निरोप दे त्यासनी। आणि काय सांगू त्यासनी? सांग की तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणावं, काय वाटेल ते झालं तरी शाळा मी बंद होऊ देणार नाही, एवढं तू सांग त्यासनी। जा, मला कळवत राहायचे काय असेल। भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही, होणार नाही। माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा। भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, होणार नाही, होणार नाही, शाळा बंद होणार नाही, होणार नाही, होणार नाही, शाळा बंद होणार नाही। माझी शाळा, माझी शाळा,
माझी शाळा ए पोरानो, काय चाललंय तुमचं? आणि ताईच्या विरोधात कशापाई घोषणा द्यायला सा? ए शिपाई, ते थनाना आवाज बंद कर. कानाचा पडदा फाटलाय माझा. हो ना ताई, हो ना ताई. तू असा नाही बंद करणार, तू असा नाही ऐकणार. तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही. काय चाललं काय तुझं? आणि कशापाई घोषणाबाजी करायलाय? निषेध करतोय. कसला निषेध? भुवनेश्वरी मॅडमनी आमची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याचा आम्ही निषेध करतोय. ए बाई तू. भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम. शाळा नाही बंद होऊ देणार आम्ही. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. मान्य नाही, मान्य नाही. आम्ही ही शाळा बंद होऊ देणार नाही. ए बाई, तू कोण आहेस? तुला काय अधिकार आहे समजा करायचा? हा, तुला माहित आहे ना वा, भुवनेश्वरी ताई या शाळेची मालकीण आहे. आणि तुझी समजांची हिम्मत कशी झाली तिच्या विरोधात घोषणा द्यायची? हा, जर ताईला हे समजा कळलं का नाही तर तुमचं काय बी खरं नाही बरं का. हिम्मतच कशी झाली तुमची हे समजा करायची? लाज कशी वाटत नाही तुम्हासनी? आणि तो बोर्ड फाडायचा. हा? फाड. ए पोरांनो, तुम्हासनी सांगाल बोर्ड फाडायचा. मी आज फाडते. थांबा. एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुम्हाला? बंद करायचा फालतूपणा. मला जाऊ दे शाळेत. बिल्डर साहेबांनी मला शाळा दावायची, कळलं? आता ही शाळा तुमची राहिलेली नाही. ही शाळा तर आता गेली आणि आता इथं मस्त पैकी मॉल उभा राहणार आहे, कळलं? आणि तुमचं काय बी काम नाही इकडं. आत्ताच आत्ता इथनं निघायचं. हा, आम्ही नाही हटणार इथून. मास्तरीन बाई बाजूला सरक. माझ्या ताईला जर कळलं का नाही तू हे समज करायलीस, समधी जण आत जाती ना, मग बसा तिकडच खडी फोडत, कळलं का? जायचंय? जायचंय तुम्हाला खडी फोडा? बोला की जायचंय काय? आले मोठे आंदोलन करणारे. चलो बाजूला. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? जोपर्यंत मॅडम त्यांचा निर्णय बदलत नाहीये तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तुला ठाव आहे ना व, ताईने एकदा का निर्णय घेतला का ती माग हटत नाही. मग आम्ही इथून मागे हटणार नाही. आम्हाला आमची शाळा हवी आहे. आम्हाला आमची शाळा हवी. आम्हाला आमची शाळा हवी. आम्हाला आमची शाळा हवी. ए गप्पा बसा संधी. मॅडम, मॅडम हे काय चाललंय सगळं? हो, भुवनेश्वरी मॅडम म्हणाले ना मला ह्या प्रॉपर्टीचे पेपर क्लिअर आहेत सगळे. मग हे घोषणाबाजी, हे आंदोलन काय? हे तुम्ही काळजी करू नका सा. हे बघा मॅडम, हे लोक म्हणतात आम्ही इकडनं हटणार नाही. हो, मग ही प्रॉपर्टी मी कशी घेणार? तुम्ही काळजी करू नका सा. त्यासनी पसवाय मला 5 मिनिटं बी लागणार नाहीत. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज.